आज इथे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात मी तुमच्यासमोर उभा आहे. तो कुठलेही पुस्तकी विषय घेऊन नाही, तर आपल्याच एका भावाचा, एका साथीचा आयुष्याच्या जळजळीत वास्तव घेऊन. सुरुवात एका शेरने करतो. लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई, नशे के एक घूट ने हंसते खेलते घर में आग लगाई. मित्रांनो, आज आपल्या केंद्रात एक नवीन साथी दाखल झाला आहे. आज तो पूर्ण शुद्धीत आहे, त्याची दारू उतरली आहे आणि आता तो ओक्साबोक्शी रडतोय. माझ्याकडे येऊन म्हणतोय, सर मला माझ्या मुलीचा चेहरा पाहायचा आहे, मला माझ्या लेकीची आठवण येते. त्याच्या डोळ्यात पाणी आहे, पण माझ्या मनात एक भयंकर संताप आणि तेवढीच मोठी कीव दाटून आली आहे. का? कारण हा पठ्ठ्या इथे का आणि कसा आला याचा इतिहास जर तुम्ही ऐकला तर तुमच्या अंगावर काटा येईल. अरे भावा, ज्या वेळेस तुला इथे आणलं त्याच्या अवघ्या 3 दिवसापूर्वी तुझ्या बायकोची डिलिव्हरी झाली होती. एक 3 दिवसाची चिमुकली साक्षात लक्ष्मी तुझ्या घरात आली होती. मला सांगा मित्रांनो, एक स्त्री जेव्हा एका जीवाला जन्म देते ना, तेव्हा ती साक्षात मरणाच्या दारातून परत आलेली असते. तिच्या शरीरातले 220 हाडं एकाच वेळी तुटल्याचा जेवढा वेदना होतात, तेवढ्या वेदना ती एकटी सहन करते. अशा वेळी जेव्हा ती दवाखान्यातून घरी येते, तेव्हा तिचं शरीर थकलेलं असतं, मन घाबरलेलं असतं. तिला कुणाची गरज असते? डॉक्टरची नाही. तिला गरज असते ती एका आधाराची. तिला वाटतं की माझ्या नवऱ्याने माझ्या शेजारी बसावं, माझ्या डोक्यावरून हात फिरवावं, माझा वेदना समजून घ्यावेत आणि म्हणावं, अगं घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे ना सिनेमात, मर्द को दर्द नहीं होता. अरे पण खरा मर्द तो असतो जो आपल्या स्त्रीचा, आपल्या बायकोचा दर्द, वेदना समजून घेतो. पण तू काय केलंस? ती बिचारी वेदनेने विवळत असताना 3 दिवसाच्या त्या कवळ्या जीवाच्या शेजारी बसून तू दारू पिऊन धिंगाणा घातलास, राक्षसासारखा नाचलास. ज्या हाताने बाळाला गोजरायचं ते हात तू दारूच्या बाटलीला धरून ठेवले. शेवटी कुटुंबाला आणि त्या जन्मदात्रीला दुसरा कोणताही पर्याय उरला नाही आणि तुझ्यासारख्या बापाला, नवऱ्याला त्यांनी प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आणून टाकलं. आणि आता दारू उतरल्यावर तुला मुलीचा चेहरा पाहायचा आहे. हिंदीत एक म्हण आहे, अब पछताए होत क्या जब चिडिया चूक गई खेत. आणि आपल्या मराठीत म्हणतात ना, तहान लागल्यावर वीर खणणे. पण मित्रा, मी तुला दोष देत नाही आहे. मला माहिती आहे की तू धिंगाणा तू नाही घातलास, त्या दारूने घातला होता. व्यसन हा एक आजार आहे जो माणसाच्या मेंदूचा ताबा घेतो आणि त्याला पशु बनवतो. पण आता विचार कर, आज ती 3 दिवसाची आहे म्हणून तिला काही कळत नाही, पण उद्या डोळे बंद कर आणि भविष्याचं चित्र बघ. उद्या ती 3 वर्षाची होईल, तिच्या शाळेत ॲडमिशन करायचं असेल, आई तिला घेऊन शाळेत जाईल, तिथले शिक्षक विचारतील मुलीचे वडील कुठे आहे, त्यांच्या सहीशिवाय ॲडमिशन होणार नाही. तेव्हा तुझी बायको काय सांगेल? माझे पती व्यसनमुक्ती केंद्रात आहे. काय भविष्य असेल त्या पोरीचं? उद्या ती पोरगी मोठी होईल, तिला उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, इतर मुलींचे बाप त्यांच्यासोबत पाठीवर हात ठेवून उभे असतील. दंगल सिनेमा पाहिलाय ना, त्यात आमिर खान काय म्हणतो, मारे छोरिया छोरो से कम है क्या. असा बाप बनून तिला सपोर्ट करायचा वयात जर तू दारूच्या गुत्त्यावर पडलेला असशील किंवा एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल असशील, तर तिच्या भविष्याचा पाया कोण रचणार? पण भावा, आज तू रडतोस ना, रड. डोळ्यातून जेवढं पाणी काढायचं तेवढं काढ, कारण हे अश्रू तुझ्या पश्चातापाचे आहेत. पण लक्षात ठेव, हे अश्रू शेवटचे असले पाहिजे. आज SNBT फाउंडेशन प्रेरणा केंद्रात तू आला आहेस, ही तुझी आयुष्यातील सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कदाचित त्या 3 दिवसाच्या लक्ष्मीची ही पावलं आहेत जिने तिला बापाला सुधारायला इथे पाठवलं. तुला मुलीचा चेहरा पाहायचा आहे ना,
नक्की पाशील, पण असा रडत हरलेला व्यसनाधीन बाप म्हणून नाही. इथून जेव्हा तू 90 दिवसांनी बाहेर पडशील तेव्हा एक हिरो बनून तिच्या समोर जाशील. शाहरुख खानचा ओम शांती ओम मधला डायलॉग आठवतोय? इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. आजपासून हीच शिद्दत जिद्द तुला तुझी दारू सोडण्यासाठी लावायची आहे, तुझ्या लेकीचं भविष्य घडवण्यासाठी लावायची आहे. जेव्हा तू इथून बाहेर जाशील आणि पहिल्यांदा त्या चिमुकलीला हातात घेशील तेव्हा तुझ्या अंगातून दारूचा दर्प नाही तर एका खंबीर बापाच्या घामाचा आणि कर्तृत्वाचा सुगंध आला पाहिजे. तुझ्या बायकोच्या डोळ्यात जेव्हा तू बघशील तेव्हा तिला तिच्या नवऱ्यामध्ये एक संरक्षक दिसला पाहिजे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आजचा दिवस तुझा नवा जन्म आहे. इथले नियम पाळ, समुपदेशकांचा ऐक, स्वतःच्या मनाला मजबूत कर. तुझी पोरगी तुझी वाट बघते, पण तिला एक व्यसनी बाप नाही तर एक आदर्श बाप हवा आहे. आणि मला खात्री आहे प्रेरणा केंद्रातून तो आदर्श बाप बनूनच बाहेर पडशील. उठ आता, पुस ते डोळे आणि कामाला लाग. उद्याचा सूर्य तुझा आणि तुझ्या लेकीच्या आयुष्याचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.